नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी आणि फोर्थ सेमी इंग्रजी त्याचबरोबर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी चौथी स्कॉलरशिपसाठी विचारला जाणारा पहिला जो धडा आहे रीडिंग आणि रायटिंग इंटरनॅशनल नंबर्स. आता ह्या धड्यामध्ये आपण बघणार आहोत इंटरनॅशनल नंबर आणि देवनागरी नंबर्स. देवनागरी नंबर म्हणजे काय, तर आपण मराठीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने जे नंबर लिहितो त्याला काय म्हटलं जातं, तर देवनागरी नंबर म्हटलं जातं. आणि इंग्रजीमध्ये लिहिले जाणारे नंबर म्हणजे इंटरनॅशनल नंबर. इथे काही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत, त्याचबरोबरची एक्सरसाइज आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक्सरसाइज बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट एक्सरसाइज, हाऊ इज द नंबर 98584 रिटन इन द वर्ड. हा नंबर वर्डमध्ये कसा राईट केला जाईल. मग आपण जर रीड केला तर तो काय आहे 98,584. 98,000 बघा, इथे 98,000 आहे, 98,000 98,000, इथे 9,000 म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपल्या इथे कट झालेला आहे. 98,500 पुढे तर 84 आहे, 500 नाही म्हणून फर्स्ट ऑप्शन पण कट. नंतर 98,584, 98,574, 74 नाही तर 84, ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट असेल. पुढे बघा, सेकंड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिव्हन पार्ट ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल नंबर. देवनागरी आणि इंटरनॅशनल नंबर यांची आपल्याला इनकरेक्ट रॉंग पेअर शोधायची आहे. जसं की 5साठी आपल्याला 5 लिहिला जातो, 6साठी 6 लिहिला जातो. या पद्धतीने आपल्याला इथे नंबर शोधायचे आहेत. मग बघा, 627 म्हणजे 627 ही पेअर करेक्ट आहे. पुढे आहे 1966 म्हणजेच 1966 ही पण पेअर बरोबर आहे. 20,465 20,600 465 ही पण पेअर करेक्ट आहे. आणि 27,985 27,985 ही पण, या ठिकाणी सगळ्याच पेअर करेक्ट आहेत, कोणताच ऑप्शन नाही. म्हणून यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असावी कदाचित, म्हणून त्याचं रॉंग पेअर आपल्याला मिळत नाही. थर्ड क्वेश्चन बघा, ऑब्झर्व द ॲबॅकस अँड राईट द नंबर शोन इन इंटरनॅशनल नंबर. मग बघा, ॲबॅकस विचारला आहे, दाखवला आहे, तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. ॲबॅकसमध्ये काय करतो, तो आपण जे डॉट्स आहेत ना ते काउंट करायचे. मग बघा, इथे किती आहेत, 1 2 3 4 5 डॉट्स, इथे 1 2 3 4 डॉट्स, इथे 1 2 3 डॉट्स, नंतर 1 2 3 4 5 6 डॉट. म्हणजे नंबर काय होईल, 5 4 3 6 5436. ऑप्शन नंबर थर्ड हे करेक्ट आहे. पुढे बघा, राईट द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर युझिंग इंटरनॅशनल नंबर. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर कुठला आहे, तर जेव्हा ग्रेटेस्ट नंबर विचारला जातो तेव्हा तितक्या टाईम आपण काय करतो, 9 रिपीट करतो, म्हणजे तो होईल 9,999. अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर बघा, 99 हा 2 डिजिट नंबर आहे, त्याच्या पुढचा नंबर म्हणजे 100 हा काय झाला, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर झाला. यांचा डिफरन्स विचारला आहे 9989. 9,899 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट आन्सर आहे. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघा, ऑब्झर्व द सिम्बॉल अँड फाइंड द करेक्ट पेअर ऑफ द नंबर. आपल्याला इथे दिले TH मीन्स 1000. बघा, इथे 1000 प्लस 1000 प्लस 1000, तीनही 1000 3000 एकत्र केले तर ते किती होतील, 3000 होतील. आणि इथे टेन्स म्हणजे 10 10 10 10 प्लस 10 प्लस 10 म्हणजे 30. 3000 प्लस 30 केले तर ते होतील 3030. हा असेल आपलं करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर सेकंड हे आहे आपलं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट द सम ऑफ ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर. इव्हन नंबर सांगितलं आहे. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर आहे 9,999. आता हा जर बघितला, आपण ऑब्झर्व केला तर हा ऑड नंबर दिसतोय, कारण युनिट प्लेसला 9 आहे. मग इथे जर 8 राईट केला तर हा होईल 9,998. 4 डिजिट पण आहे, ग्रेटेस्ट पण आहे आणि इव्हन पण आहे. अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर.
ऑड नंबर, 3 डिजिट ऑड विचारले, 3 डिजिट ऑड. मग 100 जो 3 डिजिट आहे स्मॉलेस्ट, पण तो इवन आहे कारण युनिट प्लेसला 0 आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण 1 ॲड केला तर बघा हा स्मॉलेस्ट 3 डिजिट पण होईल आणि ऑड पण होईल. यांच्यातलं आपल्याला काय विचारलं आहे, सम विचारली, यांची ॲडिशन करावी लागेल. मग 9 8 + 1 9, 9 ॲज इट इज, 9 + 1 10 कॅरी 1, तो होईल 10,099. 10,099 बघा ऑप्शन नंबर 4मध्ये दिसतोय, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन द नंबर द डिजिट 9 इज ॲट युनिट प्लेस. 9 कुठं पाहिजे, युनिट प्लेसला पाहिजे. द डिजिट 7, 5, 8 आर द टेन्स, हंड्रेड्स अँड थाउजंड प्लेस रिस्पेक्टिवली. राईट द नंबर युझिंग इंटरनॅशनल नंबर. मग आपल्याला नंबरची प्लेस माहिती आहे, कोणकोणते नंबर दिलेले आहेत, 1 2 3 आणि 4. बघा 10 युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस आणि 1000 प्लेस. 4 डिजिट. 9 हा युनिट प्लेसला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9 मिळेल. नंतर 7 कोणत्या प्लेसला आहे, 7 5 आणि 8. पहिला 7 आहे म्हणजे तो टेन्स प्लेसला आहे, बघा इथे 7. नंतर 5 आहे म्हणजे तो 100 प्लेसला आहे आणि नंतर 8 आहे तो 1000 प्लेसला आहे रिस्पेक्टिवली. 8579 बघा इथे आपल्याला करेक्ट दिसतंय, 8579. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असेल. हाऊ इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इव्हन नंबर राईट युझिंग इंटरनॅशनल नंबर. 3 डिजिट नंबर पाहिजे, किती, 3 डिजिट. सगळे 3 डिजिटच आहेत पण इंटरनॅशनल, म्हणून हे 2 नंबर काय होतील, कट होतील. आणि यामध्ये आपल्याला तो ग्रेटेस्ट पाहिजे, मग 990 पेक्षा 998 बिगर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट असेल. पुढे नंबरची ॲडिशन आहे 3277. 3277 त्यामध्ये ॲड करायचं आहे 4503. 7 + 3 10 कॅरी 1, 7 + 1 8, इथे 7 आणि हा पण होईल 7, 77 आणि 80, 7780. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ इज द 7.5 थाउजंड रिटर्न युझिंग इंटरनॅशनल नंबर. 7.5, हाफ म्हणजे काय, तर अर्धा, हाफ म्हणजेच हाफ. आणि इथे 7 आणि हाफ त्यात ॲड केला. हाफ म्हणजे काय, आता इथे आपल्याला विचारले 1000, मग 1000 पूर्ण 1000 1000 आणि त्या 1000चे 2 पार्ट केले तर एक पार्ट होईल 500. मग बघा हा 7 आणि त्यामध्ये 500 जर आपण ॲड केले तर तो होईल 7500. ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट नंबर डज नॉट फिट इन टू द ग्रुप. ह्या ग्रुपमध्ये फिट न होणारा नंबर कुठला आहे. जर आपण ऑब्झर्व केलं तर 3 नंबर जे आहे ते इंटरनॅशनल आहे आणि एक जो नंबर आहे तो देवनागरी आहे, म्हणून तो त्या ग्रुपमध्ये काय होणार नाही, फिट होणार नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. पुढे बघा 12 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ विल यू राईट द नंबर 21,826 इन देवनागरी. ह्या प्रत्येक नंबरसाठी आपल्याला देवनागरी म्हटलं की मराठी नंबर राईट करायचे. मग असेल 2 1 8 2 आणि 6 म्हणजेच 21,826. ऑप्शन नंबर 1 हा आपला करेक्ट नंबर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट द डिजिट ॲट द 100 प्लेस इन द नंबर 7 9 6 5 4. यातला 100 प्लेसचा नंबर आपल्याला राईट करायचा आहे. मग पहिला जो आहे तो युनिट, टेन्स आणि 100. मग 100 प्लेसला कोण आहे, तर 6 म्हणजे 6. ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. या पद्धतीने नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.